हा हा ते काय ते उगा ते टाइम वाया जायला नको म्हणून इकडेच बोलून घेतो. चला चला तुम्ही या, चला. हा, चला. काय आणले ते मळ्यात? ते बघ ते जरा आमचं एक महत्वाचं काम असतं. हा ते याच्याबद्दल कोणाला काय बी सांगायचं नाही. काय बरोबर का? ते तू आणि सच्या दोघं बी बाहेर थांबा. हा आणि ध्यान ठेवा जरा. जा जा सच्या ध्यान ठेव. बरोबर. ओम भीम क्लीम इष्ट मिष्ट क्लीट. सगळ्यांची आहे माझ्याकडे आयडियाची. बाबा बाबा ते नमस्कार करते मी. बाबा या आमच्या वहिनी ते यांचं काम असते. वहिनी ते बसा तुम्ही. हा बसा वहिनी. जातो आम्ही. ओम भीम क्लीम इष्ट मिष्ट क्लीट. नाही नाही बाबा बाबा ते बसतायत बघा वहिनी. ते बाबा खूपतील बघा तुम्ही बसून थोडा. वहिनी ते नमस्कार करा. नमस्कार. लय झालाय उशीर. त्या मानगुटीवर बसलाय ती. किस बात की फिकीर? तुम्हाला कस काय माहिती बाबा? मला सगळं माहिती असते बाळका. बाबा ते भूताला पळून लावायचा काहीतरी उपाय सांगून थोडा किंवा ते काय बाळका पोरगा आहे का पळून जायला? त्याला बाटलीत बंद केलं पाहिजे. मग ते करून सोडा किंवा. ठीक आहे त्यासाठी एक उपाय करायला लागल. हा कुठला बी उपाय सांगा आम्ही करतोय. त्या आधी भूताची माहिती सांगा. आमचं दीर होत ते माहिती आहे मला. पण तो भूत कसा झाला? नाही ते काय आम्हाला माहित नाही. कोठाडी बाई तुला आत्ताच्या आत्ता इथं पालच करून टाकतो. तुला पाहिजे तेवढी किंमत देतो पण हे काम झालं पाहिजे. काय काम आहे? आम्ही त्यासनी मारण्याची सुपारी दिलती. तो बदला घ्यायला लागलाय. पण मग तुम्ही ते बाटलीमध्ये बंद करून टाका की त्यासनी. त्यासाठी उपाय करायला लागल. स्वतःच्या हाताने बनवलेल्या शेणाच्या 5 गोऱ्या, त्याच्यावर 15 काळे तीळ, छोटी काळी बाहुली, त्याच्यावरती बुक्का, हळद, कुंकू, अर्धा कापलेला ऊस आणि त्याच्यावरती दारूची धार. ह्या सगळ्या वस्तू घेऊन ज्या ठिकाणाहून तो व्यक्ती गेला त्या ठिकाणी जाऊन रात्री 12 वाजता या सगळ्या वस्तू जाळायच्या. बाबा एक राव परत सांगता काय? जरा लिहून घेतो. स्वतःच्या हातानं बनवलेल्या शेणाच्या 5 गोऱ्या, त्याच्यावरती 15 काळे तीळ, छोटीशी लहान काळी बाहुली, त्याच्यावरती गुलाल, हळद, अर्धा कापलेला ऊस आणि त्याच्यावरती दारूची धार. तुला ऊस कोणावर दारूची दारू? हा दारू पिलं की ते भूत झोकांड्या खायला लागणार. त्याला धरून या बाटलीत भरायला सोपं जाणार. नाही बाबा पण आमचं राणा भाऊजी दारूच्या थेंबाला बी हात लावत नव्हतं. मूर्ख बाई, अक्कल शून्य बाई, काम नसतं. बाबा बाबा ते काय नाही वहिनी असं करू नका. ते बाबा कोपले बघा ते तुम्ही ते माफी मागा. ते पाय पडा पाय पडा. माफ करा बाबा, माफ करा. मनात आलं म्हणून बोलू. सांगा तुम्ही उपाय.
त्या राणाच्या भूताला 2 वर्ष ढगात राहून दारूची सवय लागली. ढगात दारू? मूर्ख बाई, अक्कल शून्य बाई, आता त्याचा हिरा झुरळ करून टाकतो. बाबा काही बोलू नका, काही बोलू नका. माफ करा, माफ करा. ते पाय पडते, माफी मागा. ते काय नाही बाबा, ते तसंच असतंय. मी सांगितलेल्या वस्तू तुमचा धीर ज्या ठिकाणी गेला तिथे नेऊन जाळायच्या. मग ते भूत या बाटलीत येणार आणि आमच्या नंदिता गायकवाडांची सुटका होणार. अजिबात नाही. फक्त भूत या बाटलीत येऊन बसणार. या बाटलीचं झाकण जर घट्ट बसायचं असेल तर या बाईनं सगळ्या गावाचे पाय धुवून पाया पडून गावाची माफी मागितली पाहिजे. काय? सगळ्या गावाची माफी? हा, अपक्षालन. ते केलं तर पुण्य मिळून या बाटलीचं भूत फिट्ट बसणार. नाहीतर ते कवा बी निघून भूत बाहेर येणार. इल्ल ते अजिबात नाही. ते आमच्या वहिनी ते पापक्षालन वगैरे काय बी करणार नाही बघा. ते आमच्या वहिनीचा मान. मूर्ख बाई, अक्कल शून्य बाई, आता तर हिरा. आम्ही करतो, तुम्ही म्हणशील ते करतो. पापशालन करतो आम्ही, करतो आम्ही. तू गप्प. ठीक आहे मग, ठीक आहे. निघा. ओम भूम क्लीम क्लीम इष्ट मिष्ट क्लीस्ट सगळ्यांच्या लिस्ट निघा. वहिनी हे बाबा जा म्हणतात आपल्याला. उठवून घे ना. ओम इष्ट मिष्ट क्लीस्ट सगळ्यांच्या माझ्याकडे लिस्ट. ओम क्लीम क्लीम सगळ्यांच्या माझ्याकडे लिस्ट. ओम क्लीम क्लीम ओम क्लीम क्लीम सगळ्यांची माझ्याकडे लिस्ट. सगळ्यांची लिस्ट. वहिनी साहेब, तुम्ही इथं सकाळी सकाळी? अजून बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही, बरं आहे की आम्हाच नाही. ते आमचं जरा डोसकं दुखत होतं म्हणून मग आलो खाली. गोदाक्का, जरा चहा देता काय गरम गरम? हो. ताई साहेब, मी खोलीत बघते आणि तुम्ही हिताय वय आज सकाळ सकाळच? आम्हाला जरा वस्तू जमा करायच्या होत्या म्हणून आलतो. कसली वस्तू? गोदाक्का झाला चहा? गोदाक्का, आज आपण टोमॅटोची चटणी करू. चालते. ही जरा का
काय झालं? काही हवंय का? नाही, काही नाही. गोदा का? ते काळं तीळ आहेत काय घरात? कशाला? ते पाहिजे होतं आम्हासनी. आमच्या मम्मीनी तापावर जरा एक उपाय सांगितला म्हणून पाहिजे होतं. काळे तीळ आणि तापावर उपाय? हा पाहिजे आम्हासनी. आहेत का नाही तेवढं सांगा. घरात नाहीत पर मी शिरपतीला सांगते आणायला. नाही नग, आम्ही बघतो. हे चहा चांगला नाही झाला. वहिनी साहेबांनी काय झालंय ते कळनाच झालंय बघ. हो ना, मी बघते. अहो, तुम्ही ते निवांत काय आवरताय? तिकडे खालती जाऊ बाई काय ती आणि काय काय शोधत बसल्याय. हसताय काय तर? म्हणजे बघा, आपण निवांत बसायचं. पळायची बारी वहिनींची असते बघा. तुम्ही सांगितलेला उपाय चांगलाच लागू पडलेला दिसतोय. लागू पडलाय, पण जे हाती लागायला पाहिजे होतं ते लागलं नाही बघ. काय? तापांचा पत्ता. आपण काय टेन्शन नाही, ते आज रातच्याला आपल्याला मिळत असते बघ. खरंच? मग ते तुम्ही बघाच फक्त. आज रातच्याला राणा परत वहिनींची गाठ घेणार आणि आबांचा पत्ता मिळवणार. आता नेमकं 15 तीळ कसं घ्यायचं? दुकानात न घ्यायचं, त्याला काय वय प्रत्येक पण बिन काय काढू नकच चंदे. आता आधीच आमचं डोसकं फिरलंय तेव्हा जरा गप बस. वहिनी साहेब तुम्ही? हा बोला की काय पाहिजे? विचार. काळे तीळ आहेत का? आहेत की. किती पाहिजे? 15. 15 किलो? हा. अहो एवढं ठेवीत नाही हो. अरे नाही, नुसतं 15. नुसतं 15? हा. अहो ते कसं देणार? बरं सरक तू. तुम्ही द्या, आम्ही मोजून घेतो. हा ना. घ्या घ्या मोजून. मोजा. अहो ताई हळू की. झालं 15. खाली ठेव, खाली ठेव. घे थापायला आता. अहो ताई सब स्वतःच्या हाताने थापायचं तर. नाही बाई, चल घरी घेऊन चल. हे अहो ताई साहेब आता घरी कवा जाणार? मग तुम्ही थापणार, मग आपलं बाकीचं सामान कवा आणणार? अहो उपाय करायला उशीर होणार नाही का? त्यापेक्षा तुम्ही आत्ताच थापा. ऊन आहे तर वाळूस तर आपण दुसरं मटेरियल घेऊन येऊ. हा राम 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 राम.
काय वहिनी साहेब काय करताय? कुठं काय तुझं काय काम होतं? कोणाची वाट बघताय काय? नाही रे तुझा गाडी सुरू होत नाही का काय तुझी? नाही. हा जा मग. आज ठोकळ्याच्या भूताची वाटच लावणार बघ आम्ही. या वहिनी साहेब नमस्कार. काय पाहिजे? भाऊलीच पाहिजे होती. आहे की? ही असली नाही मग हा ही असली 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 कसली? तीच असली काळी काळी. अहो आजकाल सगळी पांढरी बावली मागतात, काळीला खप नाही म्हणून ठेवत नाही. अहो असं कसं खप नाही? ज्या तुटवणा करणारी माणसं तर तीच काळीच घेतात की. ती काळी द्या मला. हा तसल्या माणसांना मी दारात बी उभं करून घेत नाही. अहो असं काय बोलताय सा? आम्ही तर त्याच्यासाठी चाललोय है की नाही ताई साहेब? आपण घेऊया ती काळी. हा ती काळीच द्या. ए इकडे इकडे ये. ही द्या. ठीक आहे वहिनी, देतो. ताई साहेब अहो ताई साहेब त्या भाऊलीचा काय फायदा? अगं ये जरा डोसकं लावायला शिक ग. बाहुली पाहिजे एवढंच सांगितलं ना व. सरळ काळा रंग मारायचा बस. ओ देवा आता कशी मिळवायची ग दारू? हा म्हणून म्हणत होतो आम्ही सूरजने दारू नाही सोडायला पाहिजे होती. पीत असता तर घरच्या घरी मिळाली असती का नाही? आता ती पीत नाही त्याला आपण काय करायचं? तेच तर. पप्प्याला फोन करूया काय? अहो नाही ताई साहेब उग पायावर कशाला धोंड मारून घ्यायला सा? तुमच्या जीवावर उठलाय माहिती आहे ना व? मग आता करायचं काय? एक काम कर तूच जा दुकानात आणि दारू विकत घेऊन ये जा. दुकानं तर कवाच बंद केली तुमच्या जाऊबाईंनी. हा ताई साहेब आपण एक काम करूया, शेजारच्या गावात कुणाला तर आणायला सांगूया. हा आणि काय सांगायचं? दारू पाहिजे म्हणजे ते असं झालं नवऱ्यानं सोडली बायकोनं धरली. काही गरज नाही. त्या गावामध्ये आमची काही किंमतच राहायची नाही. राहू दे. हा एक उपाय आहे. काय? त्या धोंडीबा नानाचा 10वा झालाय काल. दारू पिऊन पिऊन गचकलंय म्हातार. कावळा काही केला घास शिवना बघा. मग यात उपाय काय आहे? कावळा घास का शिवना म्हणून त्यांनी काय केलं माहिती का? अहो त्यांनी का नाही दारूची बाटली ठेवली तवा कुठं कावळ्यानं घास शिवला. उपाय सांग उपाय चंदे. ताई साहेब आपण का नाही मसन वाटत जाऊ आणि त्या धोंडीबा नानाची दारूची बाटली घेऊन येऊ. हा अगं काय खुळी असतं काय तू? इथं भूतापासून सुटायचं म्हणालोय आम्ही आणि तू मसनवटीत काय जायला सांगतेस? हे बघा ताई साहेब दुसरं काय बी पर्याय नाही. ह्योच पर्याय आपल्याकडं. ठीक आहे जाऊया. हम्म.